तुम मिले तो पता हमें खुद मिले अपना, हमें तुम्हारा नहीं इंतजार अपना है. मी तुमच्यात मला ओळखतो. म्हणजे फार छान, तुम्ही छान वाटलं मला. आता या दोघांचे आभार का म्हणत नाहीत, तर हे माझे लहान आहेत. माझ्या म्हणजे लहान माणसाच्या पाया पडणं किंवा त्यांना आभार मानणं हे त्यांचं आयुष्य कमी करण्यासारखं असतं. त्यामुळं आणि शक्यतो ज्यांची तुमच्यावर आभाळाळे उपकार असतात अशी जी माणसं, आई झालं माझं 2 दिवस आई पुराण. आई म्हणजे माझ्या आयुष्यात दुसरा विषयच नाही. आज जो कोण मी झालो आहे आयुष्यात मोठा, ती फक्त मी आणि माझी आई. ज्याला आई आहे ते नशिबवान आहेत, आई नाही ते बदनशिबी आहात. डॅमेज, तुमचं आयुष्य डॅमेज कंट्रोल आहे आता ज्याची आई नाही ते. इतकं भयानक आहे सांगतो तुम्हाला. आई नाही ते माणसं दुर्दैवी आहेत. परमेश्वराच्या खाली आई येते बरं का. परमेश्वर वर नाही आहे, ती खाली आहे आई आहे. हां, दुर्दैवाने ज्यांची आई गेली असेल त्यांनी खिशात फोटो ठेवायचा, सकाळी उठलं की एक सॅल्यूट घराच्या बाहेर पडायचं. बस मला इथं आलं की ही माझी माणसं आहेत ना, कारण कोणी आपल्याकरता प्रचंड केलं, ज्यांनी आपल्याकरता केलं ना त्याचा जिकर नाही करायचा. जिकर माहिती आहे ना, उल्लेख, त्याचा असर जातो. असर माहिती आहे, त्याचा इफेक्ट जातो. त्यामुळं तुमच्यावर ज्यांनी प्रचंड ओझं केलं ना त्याचा उल्लेख कधी आयुष्यात कृपा करू नका. त्याच्या ओझ्यामध्येच मरा. जिंदगी चलते कटी कंधों पे आए कब्र तक, जिंदगी कंधों पे आए कब्र तक, कुछ पल के वास्ते एहसान गैरों का हुआ. आयुष्यातल्या जिने माझ्यावर उपकार केले त्यांचे मी सगळ्यांचे कर्ज फेडले आणि सगळं बेबाक, माहिती बेबाक 7-12 बेबाक केला, वसुली झाली की कोरा. तसं सगळ्यांची कर्ज फेडले मी आयुष्यामध्ये. पण ते ज्यांनी मला शेवटी खांदा दिला त्याचं क्या बात आहे. ते ओझं घेऊन तो जाणारच की नाही आपण. त्यामुळे कृपा करून ओझे फेडण्याची भाषा नका करू. ते तरी एक तर ते शिल्लकच राहणार आहे. कुठलं ते 2 खादे दिलेले. म्हणून एक छान शेर आहे की तो एक खुदा 2 पल की जिंदगी दे, मेरे कब्र से उदास जा रहा है कोई. एक छान म्हणजे तो असं म्हणतो की मला त्या परमेश्वर म्हणतो मला 2 मिनटं कबरीच्या बाहेर आण. 2 मिनटं माझ्या कबरीवरून कोणते उदास चाललाय. मेरी कब्र से उदास जा रहा है, एक खुदा 2 पल की जिंदगी और दे मेरी कब्र से उदास जा रहा है कोई. मग ते कर्ज असं रिक्वेस्ट करा परमेश्वरला की 2 मिनटाला बाहेर येऊन त्याचं काय तक्रार आहे किंवा त्याचं काय त्याला त्रास आहे बिचारला ऐकायची संधी दे. काही नाही, आपण आपलं छान राहायचं, मस्तीत राहायचं. कोणाचं वाईट करणे नाही असे लाखो लोक पाहिले मी वाईट न करणारे. वाईट चिंतायचं नाही, करप्शन ऑफ माइंड बनतोय. मनाने जरी वाईट चिंतलं ना त्याचा इतका प्रचंड रिव्हर्स येतं अंगावर तुमच्या. मी म्हणून बरोबर तुम्हाला म्हटलं, पैसे खाल्ले, वाईट चिंतलं, तेवढ्या अमाऊंटचे तुमच्या घरात दुःख. मग पोरगी पळून गेली, पोरांनी असं लव्ह मॅरेज, हे काय आता ते म्हणजे मी तर आता काय नोकरीत 30 वर्ष काय आता अख्खा महाराष्ट्र फिरून झाला. दररोज कमीत कमी आहे जो माणूस असतो, आम्ही नोकरीत असतो, आम्ही दररोज 500 लोकांना भेटतो. एक 100 व्हिजिटर्स, 100 फाईल काढतो. एका फाईलमध्ये 2 माणसं, एक अर्ज करून दुसरा भांडणारा विरुद्ध त्याचं 200 झाले. 100 लोक व्हिजिटर्स 300. हे असे फोन करणारे 5-50. एक 4-5 मिटिंग आता आम्ही घेतोच एकाच वेळी. 5 मिटिंग सुरू असतात. काय चाललं माहीत नाही आम्हाला, पण 5 मिटिंग सुरू असतो आमच्या. कारण कलेक्टरचा प्रमुख पाहिजे. गव्हर्नमेंटने काय केली की कलेक्टर चेअरमन कमिटीचा एका वेळी 5 मिटिंग करून ते. तर पण तुमचं कान तिकडं असतो बरं. कुठे 5 मिटिंग सुरू असतात ते काय चाललं हे. अशी 500 लोकांना आम्ही भेटतो. महिन्याला किती झाले? 15,000. वर्षाला किती झाले? 1,80,000. 35 वर्ष नोकरी किती झाले? 54 लाख. 54 लाख लोकांना भेटतो आम्ही. त्यातले 14 लाख लोक पुन्हा भेटले, रिपीट भेटले. ताई समजा 10 वेळा भेटली, मायनस करू ऑप्शन. 14 लाख किती उरले? 40 लाख लोकांना भेटतो आम्ही. आमचं रँडम सॅम्पल काय माहिती आहे का? रँडम सॅम्पल शब्द माहिती आहे का? असं 40 लाख आहे. आमचा निर्णय चुकेल कसा हो? हा माणूस असा आहे तर असं निघणार. आमचं जजमेंट नाही चुकत. माणूस जेव्हा आमच्या चेंबरमध्ये प्रवेश करतो ना त्या 1 मिनिटाला कळतंय की कशा करता आले पात्र.
रामानंद तिवारी पण तुमच्या इथे कलेक्टर होते, देव माणूस माहीत आहे, बुलढाण्याला माझं ट्रेनिंग या जिल्ह्यात झालं पहिलं नोकरीचं. रामानंद तिवारी म्हणून काल सांगितलं या लोकांना. ट्रेनिंगच्या काळामध्ये मला गाडीत घेऊन फिरायचे आणि सगळ्या मिटिंगवर आम्ही गाव अटेंड करायचे. मला मग जेवण झालं ते तंबाखू मला पान खा, म्हणलं सर मी तंबाखू खात नाही. नहीं थोड़ा खाना ही पड़ेगा. अरे मतलब नहीं मैं खात नहीं तंबाकू. नहीं आपको खाना ही पड़ेगा. मतलब सर नाही खात मी. देखो बोले आपका जो ट्रेनिंग कन्फर्म झाल्याशिवाय मला पोस्टिंग मिळत नाही. म्हणजे माझी नोकरीच त्या माणसावर अवलंबून. त्यांच्या पानाचा तुकडा करून दिला मी पान, ते 300-120 आपले पट्टी पान. पट्टी शब्द इथं शिकला मी ट्रेनिंगला आल्यावर, म्हणजे पहिल्या वेळी गेलो पट्टी ते खाल्लं पान. ते मी म्हटलं सर तुम्ही मला मग गाडीत गाडीत आम्ही दोघंच बसलो होतो, मला खांद्यावर हात टाकला. श्याम म्हणे तुला असं वाईट वाटलं असेल ना की मी तुला पान खायला तंबाखूचं, कारण मी थुंकलो, मग पाणी पिलं, तरी त्यांनी पण दुसरा तुकडा दिलाच खायला. ते म्हणजे किती वेळा येऊ दे, थुंक 10 वेळा, पण तू पान खा. ते म्हणजे आपल्यासमोर एखाद्या चेंबरमध्ये माणूस येतो, शिव्या घालतो, काय बसली ए सीमध्ये पंख्याखाली, तिकडे आमच्या गावात पाणी नाही, टँकर नाही आला, तुम्ही काय इथं बसले. असे कुठले सगळे साहेब लोक इंग्रजी काय हरपण तुम्ही निजाम समजता काय समजता, जो येऊन माणूस शिव्या घालतो आमच्या चेंबरमध्ये. कोणी येऊन शिव्या घालते. आता तो म्हणला तर त्याच्या गावाला टँकर मी मंजूर केला आहे कालच, मला माहीत असते, पण तो मला शिव्या घालत असतो, मग मी ऐकत बसतो. आता त्याला म्हणलं मी टँकर कालच पाठवला, तो म्हणलं काल पाठवला, मग कालच का पाठवला, झालं ना एकावर एक. ते म्हणाले काय करायचं की आपण तोंडात तंबाखू टाकून द्यायची. तो बोलत राहते आणि त्याचं ते वाप बसली की या पाटील बसा म्हणायचं, आपण एक खुर्चीवर बसायचं, आपण खिडकीत जायचं, थुंकून यायचं, आपण जायचं. हां काय पाटील काय म्हणतो तुम्ही, कुठलं गाव आहे तुम्ही, असं मी काय म्हणता तुम्ही, आपलं हे काय आपलं मेकरमधलं तुम्ही काय म्हणता, खंडाळा का मेकरचं का, ओके हां बरं बसा. एक तिथून बटन दाबला फोनचं की तिकडे पी उचलते आमचा फोन. पीला सांगायचं तहसीलदार मेकरला फोन लावतो फोन. तहसीलदार सांगायचं की तहसीलदार साहेब ते खंडाळा जे गाव आहे ना, घाटबोरी ना, मला आता 40 वर्ष झाली, ते काय ती नावं अशी यायला लागली, म्हणजे ट्रेनिंगचा पहिला का. अहो त्या गाडबोरीला टँकर नाही गेला का. नाही सर ते टँकर तिथलं काय झालं तर ते त्याचं ते खराब झालं होतं, ते आपण दुरुस्त करून सर्व्हिसिंग करून घेतलं, टायर पंक्चर झालं होतं, दुसरं दुरुस्त झालं. 2 वाजेपर्यंत टँकर घाटबोरीला मी पोहोचवून देतो. आता याला आपण 2 वाजता मी त्याला कलेक्टर ते काय सांगायचे माझे कलेक्टर, कल 10 बजे तक आपके पास गाव में टँकर सुरू हो जाएगा म्हणायचे. म्हणजे तुम्हाला हे पण नाही उत्साह आला नाही पाहिजे की आत्ता ते तहसीलदार 2ला म्हणलं तुम्ही तुमच्याकडे 2ला टँकर, असं नाही सांगायचं कधीच, कारण 2चे 4 वाजू शकतात. तुमचा शब्द खरा ठरला पाहिजे. तुम्ही कलेक्टरवर जो विश्वास आहे तो कोणावर नाही आहे, तो त्यांना मायबाप म्हणतात. कलेक्टर हा जिल्ह्याचा बाप आहे, मायबाप आहे. ही अजूनही आहे, वस्तुस्थिती आहे. काय सांगा तुम्ही, वयाच्या 25 वर्षी आम्ही नोकरीत लागलं, 60 वर्षापर्यंतच खुर्चीवर हो, आम्हाला सांगा कोण हलू शकते. एवढं सुख कोणाचं आहे सांगा मला. राजकीय माणसाला काय 5 वर्षाला लायसन रिन्यू करायचं हो, इथं कशाचं कुठलंच लायसन रिन्यू करायचं नाही. 60 वर्ष पण काय दिली तुम्हाला समाजाने, गाडी बंगला, 5-50 नोकर. माणूस कशाकडे धडपड करतो, चांगलं घर, गाडी आणि स्टेटस, 3 गोष्टी सरकारी खर्चाने. अजून तुम्हाला परमेश्वरांनी काय द्यावं. तुम्हाला त्यांनी कोणाची सेवा करण्याकरता तिथं बसवलं आहे. कुठं हे फक्त लक्षात पाहिजे की आपण इथं का बसवलं आहे आणि कोणी बसवलं आहे, हे ज्याला कळत नाही ना तिथं गोची आहे फक्त. त्यामुळं मला खूप छान वाटलं ताईकडे आल्यानंतर. एक तर माझा ताई जावई फार, म्हणजे माझ्यातला पायाचा माझा काही पाय दुखला नाही, नाहीतर माझा हा पाय असा राज दुखणं म्हणतात त्याला, याला पाय दुखण्याला राज दुखणं म्हणतात बरं का, राजे लोकांचं दुखणं आहे ते. तर ते झालं. BP शुगरचं मला कमी होते, माझी नॉर्मल होते, चांगली होती बरं का. हे तर वाईट वाटतंय मला, पण आता पाय पर्याय नाही. आता यांच्या सहवासात येऊन पडलो, त्यामुळे BP शुगर माझी आता, पण ती कमी ह्याला मला दुःख आहे. तुम्हाला आनंद असेल, मला दुःख आहे, कारण मला BP शुगरची माणसं भयंकर आवडतात, कारण ती भावनाप्रधान असतात. त्याच्यावर डोळे झाकून प्रेम करावं. ज्याला BP शुगर त्या माणसावर डोळे झाकून प्रेम करावं, कारण तो भावनाप्रधान असतो. आणि ज्याला नाही ना, तो लोकाला त्रास देऊ शकतो, दिले म्हणून त्याला BP शुगर नाही. काही छान वाटलं तुम्ही भेटलात. तो न जाने कौन दुआओं में याद रखता है मुझे, जब भी डूबता हूँ दरिया उछाल लेता है मुझे. थँक्यू.